तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्सच्या चॅनलवरती। छत्रपती संभाजीनगर विभागातील एक जिल्हा व पुणे विभागातील 2 जिल्हे, या जिल्ह्यातील शेतकरी की ज्यांचं नुकसान हे जून 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये झालेलं आहे। आता त्याच शेतकऱ्यांसाठी पीक नुकसान भरपाई निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि याच मान्यता देणारा जी.आर देखील निर्गमित करण्यात आलेला आहे। तर या जी.आर मधून आपण पाहणार आहोत हे जिल्हे कोणते आहेत, यामधील बाधित शेतकऱ्यांची संख्या किती आहे, क्षेत्र जे नुकसान झालेले आहे ते क्षेत्राची संख्या किती आहे, याविषयीची सविस्तर माहिती समजण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर चला मग आता आपण पाहूया याविषयीची माहिती। हा तुम्ही पाहू शकता, हा आहे जी.आर आणि या जी.आरचा विषय तुम्ही येथे पाहू शकता। राज्यात परभणी, सातारा व सांगली जिल्ह्यात जून 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत आणि हा जो जी.आर आहे तो दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। आणि या जी.आर मध्ये आता जो शासन निर्णय आहे ज्यामध्ये निधी असणार आहे, जिल्हे असणार आहेत, बाधित शेतकरी संख्या असणार आहे, बाधित क्षेत्र असणार आहे, त्याविषयीची माहिती आता आपण येथे पाहूया। यामध्ये शासन निर्णय जून 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत राज्यात छत्रपती संभाजीनगर विभागातील परभणी आणि पुणे विभागातील सातारा व सांगली या जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार रुपये 136,03,99,000 इतका निधी हा वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे। या शासन निर्णयान्वये हा जो निधी आहे तो या 2 विभागातील या 3 जिल्ह्यांसाठी वितरित करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता जी आहे ती देण्यात आलेली आहे। तर हा जो निधी आहे उपरोक्त निधी हा आता लाभार्थ्यांना डीबीटी द्वारे त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे, असा देखील उल्लेख या जी.आर मध्ये करण्यात आलेला आहे, तुम्ही इथे पाहू शकता। सूचित केल्यानुसार डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा, अशा प्रकारचे निर्देश देखील या शासन निर्णयामधून देण्यात आलेले आहेत। त्यानंतर आता या शासन निर्णयामध्ये हा जो निधी आहे हा विभागाअंतर्गत तारखेवाईज, क्षेत्रावाईज, बाधित शेतकऱ्यांच्या संख्यावाईज कशा प्रकारे वितरित करण्यात येणार आहे त्याची माहिती आता आपण इथे पाहूया। ती एक माहिती एका चॅटमध्ये देण्यात आलेली आहे। त्यामध्ये सुरुवातीला तुम्ही इथे विभाग पाहू शकता, छत्रपती संभाजीनगर विभाग आहे, त्यामध्ये जिल्हा आहे परभणी। या परभणी जिल्ह्यासाठी प्रस्तावाची दिनांक कालावधी आहे जून 2025, त्यानंतर जुलै 2025 व ऑगस्ट 2025 या 3ही महिन्यांमध्ये जे शेतकऱ्यांचं पूर, अतिवृष्टी यामुळे शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीसाठी त्यांना आता मदत म्हणजेच नुकसान भरपाई ही देण्यात येणार आहे। त्यासाठी बाधित शेतकरी परभणी जिल्ह्यातील जून 2025 मधील बाधित शेतकरी येथे संख्या देण्यात आलेली आहे आणि त्याचसाठी बाधित क्षेत्र हेक्टर 0.40 आणि निधी जो आहे तो 0.09 अशा प्रकारचा निधी हा या जून महिन्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे। त्यानंतर असणार आहे छत्रपती संभाजीनगर विभागातील परभणी जिल्हा माहे जुलै 2025 या महिन्यात जे बाधित शेतकरी आहे की ज्यांचं नुकसान हे झालेलं आहे ते असणार आहेत 87,117 शेतकरी आणि बाधित क्षेत्र असणार आहे 60,739.202 हे हेक्टर क्षेत्र असणार आहे। त्या क्षेत्रासाठी इथे तुम्ही पाहू शकता निधी जो आहे तो वितरित करण्यात येणार आहे, तो आहे 5,164.22 इतका निधी हा जुलै महिन्यात ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांच्यासाठी वितरित करण्यात येणार आहे। त्यानंतर परभणी जिल्हा आहे आणि ऑगस्ट 2025 हा महिना आहे, या महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांची संख्या आहे 1,51,412 ही शेतकऱ्यांची संख्या आहे आणि त्यांचं जे बाधित झालेलं क्षेत्र आहे, नुकसानग्रस्त झालेलं क्षेत्र आहे ते हेक्टरमध्ये आहे 90,483.20 एवढं क्षेत्र हे त्यांचं बाधित झालेलं आहे आणि त्या क्षेत्रासाठी त्यांना 7,691.7 लक्ष इतके रुपये हे देण्यात येणार आहेत। त्यानंतर आता आपण छत्रपती संभाजीनगर विभाग पाहिला, त्या विभागानंतर आता आपण आणि येथे सविस्तर म्हणजेच या 3ही महिन्यासाठी छत्रपती संभाजीनगर विभाग आयुक्त यांनी एकूण निधी, एकूण शेतकरी संख्या, एकूण बाधित क्षेत्र येथे देण्यात आलेले आहे। सविस्तर माहिती येथे तुम्ही पाहू शकता, एकूण बाधित शेतकरी संख्या, एकूण बाधित क्षेत्र आणि एकूण वितरित करण्यात येत असलेला निधी हा येथे देण्यात आलेला आहे 12,855
38 लक्ष रुपये हे या विभागाअंतर्गत वितरित करण्यात येणार आहे। त्यानंतर आता आहे पुणे विभाग। या पुणे विभागामध्ये सातारा आहे। सातारामध्ये ऑगस्ट 2025 मध्ये झालेलं शेतकऱ्याचं नुकसान, त्यामध्ये बाधित शेतकरी आहेत 142, येथे संख्या तुम्ही पाहू शकता आणि त्यांच्यासाठी क्षेत्र जे बाधित झालेलं आहे ते आहे 21.60 आणि वितरित करण्यात येत असलेला निधी 3.23 लक्ष एवढा निधी हा वितरित करण्यात येणार आहे। त्यानंतर पुणे विभागातील सांगली आणि माहे आहे ऑगस्ट 2025 या महिन्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान जे झालेलं आहे, शेतकरी संख्या आहे 13,475, त्यामधील बाधित क्षेत्र आहे 4,074.27 आणि त्यानंतर वितरित करण्यात येत असलेला निधी आहे 745.38 लक्ष रुपये। हा सारा निधी वितरित करण्यात येणार आहे। आता पुणे विभागासाठी एकूण महिन्यात म्हणजे दोन्ही जिल्ह्यातील ऑगस्ट महिन्यातील बाधित शेतकरी आहेत 13,617 आणि बाधित क्षेत्र आहे 4,095.87 हेक्टर आणि वितरित करण्यात येत असलेला निधी आहे 748.61 लाख रुपये आणि एकूण राज्य आहेत आणि एकूण राज्यातील वितरित करण्यात येत असलेला निधी तुम्ही इथे पाहू शकता, येथे देण्यात आलेला आहे। जी मंजुरी देण्यात आलेली ती आहे 136,03,99,000 एवढा जो निधी आहे तो या दोन विभागातील 3 जिल्ह्यांसाठी विविध महिन्यातील जे शेतकरी आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांच्यासाठी हा निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा निधी आता थेट त्यांच्या बँक खात्यात देखील जमा करण्यात येणार आहे। अशा प्रकारची माहिती ही या शासन निर्णयामधून आपल्याला पाहायला मिळते। तर आता शेतकरी बाधित संख्या भरपूर आहे आणि निधी जो आहे तो देखील भरपूर उपलब्ध आहे, त्यामुळे निधी देखील आता लवकरच या शेतकऱ्यांना DBTद्वारे त्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे, अशा प्रकारची माहिती या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेली आहे। तर ही होती माहिती या संदर्भातली सविस्तर माहिती। जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे असेच अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील।